नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी सुनील गोडबोले, डायरेक्टर चिरंजीव चाइल्ड डाएट अँड डेव्हलपमेंट सेंटर। बहुआयामी बुद्धिमत्तेतील सांगीतिक बुद्धिमत्ता याविषयी मी आज बोलणार आहे। बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो, मुलाची सांगीतिक बुद्धिमत्ता कशी ओळखायची? काही सिंपल टिप्स आहेत। ह्या मुलांना गाणी, संगीत ऐकायला खूप आवडतं, त्यांना तालाची उपजत अशी जाण असते, वेगवेगळे आवाज ऐकायला आवडतात, तसंच तालावर सहज ठेका धरतात। ते गाण्याच्या चाली गुणगुणतात, चाली लक्षातही राहतात आणि उत्स्फूर्तपणे काही मुलांना तर चाली पण सुचतात, त्यांच्या कवितांना ते चाली सुंदरपणे लावतात। गाण्यामध्ये, संगीतामध्ये वापरलेली वेगवेगळी वाद्य ही मुलं सहज ओळखू शकतात आणि ही ओळखता ओळखता त्यांना त्याची आवडही तुम्हाला जाणवायला लागते। जसं हे संगीतातलं आपण बघितलं, तसंच सांगीतिक बुद्धिमत्तेमध्ये काही मुलांना गोष्टी ऐकायला आवडतात, हाही सांगीतिक बुद्धिमत्तेचा भाग आहे। पण मग या मुलांचे छंद म्हणजे हॉबीज कुठल्या असतात? तर पहिल्या प्रथम त्यांना संगीताचे कार्यक्रम जरूर ऐकायला आवडतात, मग ते गायन असो अथवा वादन असो। तसंच या मुलांना वाद्य वाजवायला आवडतात। अगदी छोट्या मुलांची सुरुवात म्हणजे वेगवेगळ्या वाट्यांवरती चमचे घेऊन आवाज, मग त्याच्यानंतर तुम्ही जलतरंगासारख्या गोष्टी या मुलांना सहज घरामध्ये आवडतात। काही मुलींना नृत्य आवडू शकतं आणि गाणी ऐकणं, गाणी गाणं, अगदी बाथरूम सिंगिंग हे सुद्धा म्हणजे आपल्या सांगीतिक बुद्धिमत्तेतल्या हॉबीचं एक वन ऑफ द वैशिष्ट्य म्हणता येईल। आणि या सगळ्याबरोबर पालकांना पडलेली चिंता असते, मग समजा ही सांगीतिक बुद्धिमत्ता वाढवली तर पुढे जाऊन ह्या मुलाचे यातनं करिअर घडेल का? तर त्याची उत्तरं खूप सोपी आहेत। मुलं याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारे करिअर बनवू शकतात, गायक गायिका बनू शकतात, संगीतकार होऊ शकतात। तसंच या काळाचे नवीन म्हणजे साऊंड इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही सामील होऊ शकता, ध्वनिमुद्रण करू शकता, अभिनय सुद्धा जमू शकतो जर बरोबरीने तुम्हाला नाट्यात्मकतेची जोड असेल तर। आता या सांगीतिक बुद्धिमत्तेतली बेस्ट सगळ्यात सर्वोत्तम माणसं कोण? तर पहिलं नाव तोंडावर येतं ते आपल्या भारताच्या सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर। दुसरं नाव मी सांगू शकते याच्याबरोबर AR रहमान, त्याच्याबरोबरीने इतर परदेशातली नावं विचाराल तर बिथोवेन, मोझार्ट आणि आपल्या मराठी मातीमधले पंडित भीमसेन जोशी आणि खूप सारे गायक गायिका आणि संगीतकार। तर लक्षात असं ठेवा की करिअरचा विचार करताना या गायनामधल्या स्पर्धांच्या मागे लागू नका, पण मुलांना मुक्तपणे या गाण्याचा, वाद्यांचा आनंद घेऊ। मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।